आज आमचा गॅस काही नीट चालत नव्हता आणि घरच्या घरीच आम्ही त्याला नीट केला. कसा केला हे पण आज मी तुम्हाला सांगते. पण असल्या उन्हातानाचं आज आम्ही बाहेर गेलो होतो कारण माझं एक काम होतं महत्त्वाचं. आता बाहेर गेलोच आहे तर 4 कामं आपली सोबत होतातच. मोबाईलला स्क्रीन गार्ड टाकलं त्यामुळे मोबाईल चमकायला लागला आणि मला असं वाटलं की माझा चेहराच चमकतोय की काय. घरी येऊन बघते तर आत्यांनी तूप इकडे कढायला ठेवलं होतं. आता उन्हात फिरून आल्यानंतर थंड थंड प्यायची इच्छा तर होते. साईचं ताक काही चांगलं लागत नाही. मला दह्याचं मस्त ताक प्यायला आवडतं त्यामुळे मी इकडे दही घेतलं. यामध्ये थोडंसं सेंदव मीठ, घरीच बनवलेली जिरा पावडर आणि पाणी टाकून मिक्स करायचंय. एक छोटीशी रवी मिळते बघा, तशी रवी घ्यायची मला, पण सध्या या विसनेस काम चालवून घेतलं. जिरा ताक तर इकडे तयार आहे, तूप पण आपलं कडतच आहे. असं पद्धतीचं जिरा ताक रोज जर पिलं ना तर पोटात थोडासा थंडावा पडतो. उष्णतेचा त्रास जर आपल्याला असेल तर तो पण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे मी तर असं पद्धतीचं ताक सारखं पित असते. तूप इकडे तयार आहे आणि आमची सगळी मुलं ना पोहायला गेलीत. येताना माझ्यासाठी ही विलायती चिंच घेऊन आली होती. आता म्हटलं तुम्हाला शेवयाचं उपीट बनवू का, तर म्हणे कसलं असतं शेवयाचं उपीट. म्हटलं जसं रव्याचं उपीट असतं तसंच असतं शेवयाचं उपीट. थांबा मी तुम्हाला करून देते. मला तर काही पोहायला येत नाही, पण माहितीये की पोहून आल्यानंतर मुलांना भूक लागते. आता इकडे गॅस पेटवायला घेतला तर गॅस काही आमचा चांगला पेटतच नव्हता. त्यामुळे छोट्या गॅसवरतीच हे उपीट मी बनवून घेतलं आणि सगळ्या मुलांना आम्हाला ना मोजून मापूनच द्यावं लागतं, नाही तर त्यावरून त्यांची भांडणं लागतात. आता पोहून पोहून यांची तोंड माकडासारखे झालेत आणि माझं पिल्लू तर बघा खाण्याची पद्धत सुद्धा याची माकडासारखीच आहे. आता संध्याकाळी भाकरी बनवण्यासाठी गॅस लागणारच आहे, त्यामुळे आहोंना म्हटलं चला आपण तो नीट करूया. मला वाटलं या वॉलमध्ये प्रॉब्लेम असेल, पण त्यामध्ये नाही. पाणी जाऊन हे जे आहे बर्नर म्हणतात की काय म्हणतात माहिती नाही, पण यामध्ये गंज चढला होता, तो आम्ही व्यवस्थित काढून घेतला आणि आमचा गॅस सुद्धा नीट झाला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.